नमस्कार. आजचा आपला विषय आहे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. मागच्या वेळेला आपण 4 क्वाड्रंट म्हणजे काय बघितलं होतं. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि 4 क्वाड्रंट. उभी पातळी आणि आडवी पातळी जोडून हे 4 क्वाड्रंट तयार झालेलं आहे. हे आपण मागच्या भागात बघितलं होतं. आता प्रत्येक क्वाड्रंटमध्ये ती वस्तू ठेवल्यानंतर त्या वस्तूचे देखावे काढण्याची जी पद्धत आहे तीच म्हणजे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. आता या प्रोजेक्शनमध्ये वस्तूचे 3 देखावे काढले जातात. समोरून पाहिलेला देखावा म्हणजे फ्रंट व्ह्यू, बाजूने पाहिलेला देखावा म्हणजे साइड व्ह्यू आणि वरून पाहिलेला देखावा म्हणजे टॉप व्ह्यू. आता या ठिकाणी फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड दाखवलेले आहे बघा. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. आता या ठिकाणी जे काही शॉर्ट फॉर्म लिहिलेले आहेत त्याचे लॉंग फॉर्म या ठिकाणी दाखवले आहेत. उदाहरणार्थ व्हीपी म्हणजे व्हर्टिकल प्लेन. या ठिकाणी दिसते व्हीपी म्हणजे व्हर्टिकल प्लेन. ही उभी पातळी दिसते ही म्हणजे व्हर्टिकल प्लेन म्हणजे उभी पातळी. त्यानंतर एव्हीपी म्हणजे या ठिकाणी ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन म्हणजे सहाय्यक उभी पातळी. ही जी दिसते आपल्याला सहाय्यक उभी पातळी व्हर्टिकल, ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन म्हणजे सहाय्यक उभी पातळी. आणि HP या ठिकाणी दिसते. HP म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन. HP म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन या ठिकाणी दिसते. HP म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन आहे. या तिन्ही प्लेनच्या साहाय्याने मिळून हा जो तयार झालेला भाग आहे हा म्हणजे क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट. ही वस्तू या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवलेली आहे असं गृहीत धरलेलं आहे. आता या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवल्यानंतर या वस्तूचे 3 देखावे सांगितले जातात. FV, SV आणि TV. आता FV म्हणजे काय तर फ्रंट व्ह्यू म्हणजे वस्तू समोरून पाहिल्यानंतर त्याचा देखावा मिळालेला आहे या उभ्या पातळीवरचा, याला म्हणायचं फ्रंट व्ह्यू. SV म्हणजे साइड व्ह्यू, बाजूने पाहिल्यानंतर वस्तू त्याचा देखावा आपल्याला या पातळीवर मिळतो. हा जो देखावा मिळालेला आहे हा वस्तूचा साइड व्ह्यू किंवा बाजूचा देखावा. SV म्हणजे साइड व्ह्यू. त्यानंतर TV या ठिकाणी TV दाखवलाय. TV म्हणजे टॉप व्ह्यू, वस्तूचा वरून पाहिल्यानंतरचा देखावा जो काय दिसणार आहे तो देखावा या ठिकाणी दाखवलाय, त्याला म्हणायचं टॉप व्ह्यू. आता हे 3 देखावे आणि 3 पातळ्या, या 3 पातळ्यावरती आपल्याला 3 वेगवेगळे देखावे मिळालेले आहेत. VP म्हणजे उभी पातळी, HP म्हणजे आडवी पातळी. या दोन्ही पातळ्या एकमेकाला 90 अंशामध्ये जोडलेल्या आहेत. आणि हा जो भाग तयार झालेला आहे हा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. त्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ही वस्तू ठेवलेली आहे. जसं आपण ऑर्थोग्राफिक मध्ये बघितलं होतं, वस्तू ठेवल्यानंतर त्या वस्तू पण मिळणारे प्रकाश किरण एका पडद्यावरती किंवा पातळीवरती मिळाल्यानंतर त्या वस्तूचा जसा तसा आकार आपल्याला या ठिकाणी मिळतो. हा त्याचा समोरून पाहिल्यानंतर देखावा म्हणजे फ्रंट व्ह्यू. आता ही जी वस्तू दाखवलेली आहे ही वस्तू फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवली. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे काय, HP म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेनचा वरचा भाग आणि VP या उभ्या पातळीचा समोरचा भाग, याच्यावरती ती वस्तू अधांतरी ठेवलेली आहे असं गृहीत धरलेलं आहे. आता ही वस्तू ठेवल्यानंतर वस्तूचे समोरून दिसणारा जो भाग दिसतोय, या ठिकाणी कोरा भाग दाखवला दिसतोय, असा का वस्तूचा समोरून दिसणारा जो भाग आहे त्या समोरून दिसणाऱ्या भागावरचे जे प्रमुख कडेचे जे बिंदू आहेत त्या कडेच्या बिंदूमधून निघणारे प्रोजेक्टर्स या उभ्या पातळीला मिळत आहेत. हा बिंदू या ठिकाणी मिळाला, इकडचा बिंदू या ठिकाणी मिळाला, वरचा बिंदू आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे, या ठिकाणचा बिंदू या ठिकाणी मिळालेला आहे, या कडेचा बिंदू आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे, खालची जी कडा दिसते त्याचा बिंदू या ठिकाणी मिळालेला आहे. अशा पद्धतीने या वस्तूचे दिसणाऱ्या ज्या कडा आहेत त्या कडाचे प्रमुख जे बिंदू आहेत ते बिंदू आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत. हे जे बिंदू आहेत हे सगळे प्रमुख बिंदू आहेत. हे बिंदू क्रमाक्रमाने आपण जोडत गेलो तर वस्तूचा
जो होणारा जो आकार आहे त्याला म्हणायचं त्या वस्तूचा प्रोजेक्शन. आता समोरून पाहिल्याचं म्हणून याला म्हणतो आपण फ्रंट व्ह्यू. समोरून पाहिलेला देखावा म्हणजे हा फ्रंट व्ह्यू आहे. तसंच वरून पाहिल्यानंतर ती वस्तू नेमकी कशी दिसणार आहे त्याचा देखावा आपल्याला या हॉरिझॉन्टल प्लेन किंवा आडव्या पातळीवर मिळणार आहे. वरून पाहिल्यानंतर काय काय दिसणार आहे तर वस्तूचा हा एक चौकोन भाग दिसणार आहे, हा एक चौकोन भाग दिसणार आहे आणि हा एक चौकोन भाग दिसणार आहे. हे वरून पाहिल्यानंतर वस्तूचे आपल्याला 1, 2 आणि 3 देखावे दिसणार आहेत. तर ते कसे दिसणार आहे तर वरून पाहिल्यानंतर वस्तूचे येणारे जे कॉर्नर आहेत ते कॉर्नरचे बिंदू जसं मगाशी आपण बघितलं या ठिकाणी प्रत्येक बिंदू या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पातळीवर मिळाला आहे. तसं वरून पाहिल्यानंतरचे जे प्रकाश किरण आहेत ते खालच्या पातळीवर मिळणार आहेत. उदाहरणार्थ हा जो कॉर्नर आहे त्याचा प्रकाश किरण किंवा प्रोजेक्टर या पातळीला मिळाला. ह्याकडे जो बिंदू आहे त्याचं प्रोजेक्शन या ठिकाणी मिळालं आहे. हा जो बिंदू आहे त्याचं प्रोजेक्शन आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे. याचं प्रोजेक्शन आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे. याचं प्रोजेक्शन आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे. या बिंदूचं प्रोजेक्शन या ठिकाणी मिळालं आहे. हा जो कोड्याचा बिंदू दिसतोय या ठिकाणी मिळालेला आहे आणि याचं या ठिकाणी म्हणजे हे जे आपल्याला 1, 2 आणि 3 जे चौकोन दिसणार आहेत वरून पाहिल्यानंतर ते चौकोन या ठिकाणी आपल्याला त्याचे प्रोजेक्टर्स मिळाल्यानंतर 1, 2 आणि 3 चौकोन मिळतात. आता वरून पाहिल्यानंतर आपला हा चौकोन खाली दिसतोय, हा वर दिसतोय, पण आपला वरून पाहिल्यानंतर आपल्याला हे दोन्ही सलग रेष दिसतात. असं काय होतंय ते या ठिकाणी हा जो खालचा जो बिंदू आहे त्याच्या बरोबर वरती हा बिंदू आहे. वरून पाहिल्यानंतर आपल्याला हा आणि हा बिंदू आपल्याला एकच दिसणार आहे. मग याचा जो बिंदू आहे इकडचा बिंदू त्याची प्रोजेक्शन इथं दिसते. तोच बिंदू वरून पाहिल्यानंतर आपल्याला त्याच ठिकाणी मिळणार आहे. या चौकोनाचा 1, 2, 3, 4 बिंदू दिसत आहेत. ते 1, 2, 3 आणि 4 बिंदू दिसत आहेत. आता पुढचा जो चौकोन आहे या चौकोनाचा याच्या बरोबर खाली हा बिंदू असल्यामुळे हे दोन्ही बिंदू आपल्याला एकच दिसत आहेत या ठिकाणी. त्यामुळे हा बिंदू म्हणजे हा बिंदू आणि वरचा हा बिंदू आपल्याला या ठिकाणी एकाच ठिकाणी मिळतात असं दिसतंय. त्यामुळे हा जो चौकोन चालू होणारा चौकोन आहे आणि त्याची हा जो बिंदू आहे हा बिंदू आणि ह्याचा खालचा बिंदू एक म्हणजे बरोबर खाली असल्यामुळे वरून पाहिल्यानंतर हे दोन्ही बिंदू आपल्याला एकच दिसत आहेत. म्हणजे याचा हा चौकोन इथे संपतोय. तसंच तर याचा बरोबर हा खाली बिंदू असल्यामुळे याचा चौकोन चालू होताना हा जो चौकोन चालू होताना तो इथून चालू होणार 1, 2, 3, 4. ह्याच्या बरोबर हा खालचा बिंदू असल्यामुळे आणि ह्याच्या बरोबर हा खाली बिंदू असल्यामुळे वरून पाहिल्यानंतर हा बिंदू आणि हा बिंदू एक दिसणार. तर मग या चौकोनाचा हा बिंदू आणि या चौकोनाचा हा बिंदू हे दोन बिंदू आपल्याला एकच दिसणार आहेत. म्हणजे ह्याला लगत हा चौकोन, ह्याला लगत हा चौकोन असे आपल्याला हे लगतचे दोन चौकोन दिसणार आहेत. त्याच पद्धतीने याच्या बरोबर खाली हा बिंदू आहे, याच्या बरोबर खाली इकडचा बिंदू आहे आणि असाच एक चौकोन आपल्या इकडे मिळणार आहे. या ठिकाणी तेच होणार आहे. हा मिळणारा जो चौकोन आहे हा चौकोन या ठिकाणी दिसतोय आपल्याला, तसा चौकोन मिळणार आहे आणि त्याच्या लगतचा हा एक चौकोन आहे. हा चौकोनाचा ही जी कडा आहे आणि या चौकोनाची ही जी कडा आहे त्या दोन्ही कडा आपल्याला एकच दिसणार आहे. म्हणजे याच्या लगत हा कडत आणि याच्या बरोबर जोडून हा दुसरा, म्हणजे तिन्ही आपल्याला काय 1, 2 आणि 3 एका लगत ठेवल्यासारखे जोडून ठेवल्यासारखे 3 चौकोन दिसणार. वरून पाहिल्यानंतर आपल्याला हा 1, हा 2 आणि हा 3 असे 3 चौकोन समोरून पाहिल्यानंतर दिसणार आहेत. हा झाला वरून पाहिल्यानंतरचा दिसणारा देखावा म्हणजे टॉप व्ह्यू. आता साइड व्ह्यू. साइड व्ह्यू म्हणजे बाजूने पाहिल्यानंतरचा देखावा. ही बाजू आहे, या बाजूने आपण देखावा पाहिल्यानंतर या वस्तूचा प्रकाश किरण निघाल्यानंतर हा जो प्रकाश किरण आहे तो या ठिकाणी या पातळीवरती मिळालेला आहे. ही जी सहाय्यक उभी पातळी आहे ती सहाय्यक उभ्या पातळीवरती या निघणारा प्रकाश किरण या ठिकाणी मिळालेला आहे. या बिंदूचा प्रकाश किरण या ठिकाणी मिळालेला आहे. या बिंदूचा प्रकाश किरण या ठिकाणी मिळालेला आहे. या बिंदूचा प्रकाश किरण या ठिकाणी मिळालेला आहे. खालची जी कडा आहे ती कडा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. ही खालची जी कडा आहे या ठिकाणी मिळालेला आहे. मग समोर पाहिल्यानंतर जो आपला दिसणारे जे दोन चौकोन आहेत त्यामध्ये हा एक चौकोन दिसेल आणि हा एक चौकोन, म्हणजे बाजूने पाहिल्यानंतर आपल्याला हे दोन चौकोन मिळणार आहेत. ते दोन चौकोन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. हा एक चौकोन आहे आणि हा एक चौकोन आहे. जसं टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला दिसलं याच्या बरोबर खालचा बिंदू आहे तसंच या ठिकाणी याच्या बरोबर मागे हा बिंदू आहे. त्यामुळे
या चौकोनाचा हा जो बिंदू आहे, म्हणजे या चौकोनाचा हा जो बिंदू आहे, हा बिंदू आणि या चौकोनाचा हा बिंदू हा एक आहे. तसं याच्या बरोबर मागे असल्यामुळे आपला इथून चालू होणारा हा चौकोन आहे, तर तो बरोबर इथूनच चालू होणार आहे. म्हणजे या चौकोनात हा बिंदू आणि हा बिंदू दोन्ही एकच असणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपल्याला हा चौकोना वरती हा दुसरा चौकोन ठेवल्यासारखं दिसणार आहे. हा एक पहिला चौकोन आणि त्याच्यावरती ठेवलेला दुसरा चौकोन हे सलग जोडले गेले दिसत. जसं आपला टॉप व्ह्यू मध्ये दिसलं बघा, वरून पाहिल्यानंतर हा आणि हा बिंदू आपल्याला एकत्र दिसला. तसं इकडून पाहिल्यानंतर आपण याच्या बरोबर मागे हा बिंदू असल्यामुळे हे दोन बिंदू एकत्र असल्यामुळे हा चौकोनाचा बिंदू इथून सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या चौकोनात सुद्धा याच बिंदूतून सुरुवात होणार आहे. अशा पद्धतीने एकमेकावर ठेवल्यासारखे आपल्याला दोन चौकोन दिसत आहेत. अशा पद्धतीने आपल्याला समोरून पाहिल्यानंतरचा फ्रंट व्ह्यूचा देखावा आपल्याला व्हर्टिकल प्लेन वरती मिळतोय. साइड व्ह्यू म्हणजे बाजूने पाहिलेला देखावा आपल्याला ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन वरती मिळतोय आणि टॉप व्ह्यू म्हणजे वरून पाहिलेला देखावा आपल्याला या आडव्या पातळीवर म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन वरती मिळतोय. आता वस्तूचे देखावे तीन काय काढायला लागतात तर या ठिकाणी दिसतंय बघा आपल्याला. आता समोरून पाहिल्यानंतर या वस्तूचे आपल्याला माप कोणकोणते दिसत आहेत. एक तर त्याची लांबी दिसते आणि दुसरी म्हणजे त्याची उंची दिसते. समोरून पाहिल्यानंतर त्याची आपल्याला ही लांबी दिसली आणि त्याची ही उंची दिसते. समोरून पाहिल्यानंतर त्याची दोनच माप दिसतात, एक लांबी आणि उंची. रुंदी या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये. रुंदी समोरून पाहिल्यानंतर दिसत नाहीये. समोरून पाहिल्यानंतर आपल्याला फक्त लांबी दिसते आणि उंची दिसते. आणि तिसरं माप या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. कुठली घन आकृती घेतलात तरी त्या वस्तूची तीन प्रमुख माप असतात, लांबी, रुंदी आणि उंची. यासाठी एका व्ह्यू या वस्तूचा पुरेसा होत नाही वस्तूचं आकलन होण्यासाठी, तर त्यासाठी त्या वस्तूचा दुसरा देखावा पण आपल्याला काढायला लागतो. तर दुसरा देखावा त्यामध्ये तो टॉप व्ह्यू असू शकेल किंवा साइड व्ह्यू असू शकेल, पण कमीत कमी आपल्याला दोन देखावे या ठिकाणी दाखवावे लागणार. आता दुसरा देखावा म्हणून आपण उदाहरण टॉप व्ह्यूचं घेऊया. उदाहरणार्थ हा टॉप व्ह्यू आहे. आता वरून पाहिलं तर आपल्याला काय दिसते, वस्तूची ही लांबी दिसते आणि वस्तूची ही रुंदी दिसते. या ठिकाणी ते वस्तूची लांबी आणि ही रुंदी म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला वस्तूची लांबी दिसते आणि रुंदी दिसते. या ठिकाणी काय दिसत होतं आपल्याला लांबी आणि उंची, या ठिकाणी रुंदी दिसत नव्हती. तर या टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला ही रुंदी दिसते. म्हणजे तिसरं जे माप आपल्याला आवश्यक आहे तर या दुसऱ्या व्ह्यू मध्ये मिळते. त्यामुळे आपल्याला कमीत कमी हा एक आणि हा एक असे कमीत कमी दोन व्ह्यू काढावे लागतील, जेणेकरून त्या दोन्ही व्ह्यू मध्ये त्या वस्तूची लांबी, रुंदी आणि उंची ही तीन प्रमुख माप आपल्याला दिसतील. म्हणजे आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये लांबी दिसते, उंची दिसते. टॉप व्ह्यू मध्ये लांबी दिसते आणि रुंदी दिसते. आता साइड व्ह्यू मध्ये काय दिसतंय तर साइड व्ह्यू पाहिल्यानंतर आपल्याला त्या वस्तूची ही रुंदी दिसते. ही रुंदी या ठिकाणी दिसते आणि त्या वस्तूची उंची दिसते. ही जी उंची आहे आणि ही रुंदी या दोन माप आपल्या साइड व्ह्यू मध्ये दिसत आहेत. म्हणजे यापैकी कुठलाही एक व्ह्यू जरी घेतला तर त्या व्ह्यू मध्ये कुठलीही दोन माप आपल्याला मिळतात. तिसरं माप मिळवण्यासाठी आपल्याला दुसरा आणखीन एका व्ह्यू काढण्याची गरज असते. तर हे तीन व्ह्यू जर आपण काढले तर या तिन्ही व्ह्यू मध्ये ते वस्तू नेमकी कशी आहे, त्याचा आकार कसा आहे, तिची मापं कोणती आहेत हे चांगल्या रीतीने समजतं. म्हणून आपल्याला त्या वस्तूचे तीन देखावे काढण्याची पद्धत निर्माण झाली, ती म्हणजे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. आणि ती वस्तू फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवलेली आहे असं गृहीत धरून जेव्हा त्या वस्तूचे तेव्हा तीन देखावे काढले जातात तेव्हा त्या पद्धतीला म्हणतात फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट अँगल मेथड पद्धतीने वस्तूचे तीन देखावे कसे काढायचे तर या पातळीवरती आपल्याला ते कसे देखावे मिळतात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालंय. परत पुन्हा आपण 2 मिनिटात रिव्हिजन बघूया. वस्तू फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवलेली आहे. जो दिसतोय हा आपल्याला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ही वस्तू ठेवलेली आहे आणि या वस्तूचे तीन देखावे आपल्याला तीन पातळीवर मिळालेले आहे. समोरून पाहिलेला देखावा या उभ्या पातळीवर मिळालेला आहे. बाजूने पाहिलेला जो देखावा आहे साइड व्ह्यू हे आपल्याला ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन सहाय्यक उभ्या पातळीवर मिळालेला आहे. आणि वरून पाहिल्यानंतरचा जो देखावा आहे तो टॉप व्ह्यू हा आपल्याला हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे आडव्या पातळीवर मिळाला आहे. अशा तीन पातळीवर आपल्याला तीन देखावे मिळालेले आहेत. आता या पातळ्या उलगडल्यानंतर त्या व्ह्यूची स्थिती काय होते ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत. सध्या आपल्याला या
फर्स्ट क्वाड्रंटमध्ये वस्तू ठेवल्यानंतर त्या वस्तूचे प्रत्येक पातळीवरती मिळणारे देखावे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। या पद्धतीने काढलेले जे देखावे आहेत त्या पद्धतीला म्हणायचं फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड। नमस्कार।